हॅलो फ्रेंड्स, मायसेल्फ सुषमा महाले. आपण मागच्या व्हिडिओमध्ये चॅप्टर नंबर 6 बायोमॉलिक्युल्सचं बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, बायोमॉलिक्युल्सची डेफिनेशन, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ बायोमॉलिक्युल्स, क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स आणि क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेटमधलं सगळ्यात पहिला पॉईंट मोनोसॅकराइड याचा अभ्यास करत होतो. मोनोसॅकराइड म्हणजे काय हे आपण पाहिलं. त्याचा फॉर्म्युला होता CH2ON, where N can be denoted as 3, 4, 5, 6, 7 आणि they are also called as monosaccharides are also called as trioses, tetroses, pentoses, hexoses, as how many carbon numbers are present in that monosaccharides depend on carbon numbers. त्या मोनोसॅकराइडमध्ये जितके कार्बन नंबर्स प्रेझेंट असतील त्यानुसार त्या मोनोसॅकराइड्सला ट्रायोजेस, टेट्रोजेस, पेंटोजेस, हेक्झोजेस आणि हेप्टोजेस म्हटलं जातं. याचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आहे. आता आपण मोनोसॅकराइडचेच काही एक्झाम्पल आपल्याला दिले आहेत, जसं ग्लुकोज, गॅलेक्टोज अँड सुक्रोज याचा अभ्यास करणार आहोत. मोनोसॅकराइड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज 3 टाईप्स. 3 टाईप्समध्ये मोनोसॅकराइड्स क्लासिफाय केले जातात. वन इज ग्लुकोज. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फ्युएल इन द लिव्हिंग सेल. लिव्हिंग सेलमधलं हे इम्पॉर्टंट फ्युएल मानलं गेलेलं आहे. इट इज प्रेझेंट अबाउट 90 mg पर 100 ml ऑफ ब्लड. त्याचं प्रमाण मोनोसॅकराइड जे 3 टाईपमध्ये डिवाईड झालेले आहेत त्याच्यात ग्लुकोज हा एक मोनोसॅकराइडचा टाईप आहे आणि ग्लुकोज हे आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. तर त्याचं प्रमाण असतं 100 ml ब्लड असेल तर 90 mg ग्लुकोज त्यामध्ये प्रेझेंट असतं. इट इज प्रोड्यूस बिकॉज ऑफ सेल्युलर रेस्पायरेशन. सेल्युलर रेस्पायरेशनमुळे ग्लुकोज प्रोड्यूस होत असतं. C6H12O6 इज द स्ट्रक्चर. ग्लुकोजचा फॉर्म्युला आहे C6H12O6. या फॉर्म्युलावरूनच आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं हे शिकणार आहोत, ज्यामध्ये कार्बन ॲटम 6 आहेत, हायड्रोजन ॲटम 12 आहेत आणि ऑक्सिजन ॲटम 6 आहेत. तर आता आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघूया. तर आपण आता ग्लुकोजचं स्ट्रक्चर बघणार आहोत. ग्लुकोजचं स्ट्रक्चर ज्यावेळी आपण ड्रॉ करणार असतो त्यावेळी त्याचा फॉर्म्युला आधी लक्षात घ्यायचा. त्याचा फॉर्म्युला आहे C6H12O6. या प्रकारचं हेक्झॅगोनल स्ट्रक्चर तुम्हाला ग्लुकोजचं पाहायला मिळतं. हेक्झॅगोनल म्हणजे ज्यामध्ये 6 साईड्स आहेत आणि 6 अँगल्स आहेत, त्याला म्हटलं जातं हेक्झॅगोनल. याचाच अर्थ त्यामध्ये 6 कार्बन प्रेझेंट असतात. 6 कार्बन ज्यामध्ये प्रेझेंट असतील तिथंच हेक्झॅगोनल शेप आपल्याला पाहायला मिळतो. आणि आत्ताच आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्समध्ये शिकलो की कार्बन ॲटमच्या नंबरवरून त्याचं प्रत्येक मोनोसॅकराइडचं नाव ठरत असतं. तर 6 कार्बन ॲटम प्रेझेंट असले प्रत्येक अँगलवर फक्त हा एक जो अँगल आहे तिथं O म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि उरलेले जितके अँगल्स आहेत त्या ठिकाणी कार्बन ॲटम प्रेझेंट आहेत. म्हणजेच काय, 1, 2, 3, 4, 5 आणि हा 6वा कार्बन ॲटम प्रेझेंट आहे. अशा प्रकारे हे C6 कार्बन ॲटम आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर आहे हायड्रोजन. हायड्रोजन पण आपण कलर बदलून लक्षात घेऊया. निळ्या कलरमध्ये आपण आता हायड्रोजन बघणार.
आलाय निळा कलर. हायड्रोजन बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. या ठिकाणी 2 हायड्रोजन ॲटम आहेत, 10 आणि 11 आणि हा 12. या प्रकारे आपल्याला हायड्रोजन ॲटम मिळाले, तिथं 12. त्यानंतर आहे O. ऑक्सिजन ॲटम किती आहेत? तर ऑक्सिजन ॲटमसाठी आता आपल्याला कलर बदलवूया, येल्लो कलर घेऊया. बघा, हा एक ऑक्सिजन ॲटम आपल्याला दिसतोय रिंगमध्ये प्रेझेंट. 1 2 3 4 5 आणि 6. या प्रकारे ऑक्सिजन ॲटमही आपल्याला मिळाले 6. आणि आपला फॉर्म्युला कंप्लीट झाला, C6H12O6. जर तुमचा फॉर्म्युला लक्षात असेल, ग्लुकोजचा फॉर्म्युला हा आहे C6H12O6. त्याचा हेक्झॅगोनल शेप असतो, तर तुम्हाला आरामात ग्लुकोजचं स्ट्रक्चर ड्रॉ करता येणार. एवढं लक्षात ठेवा. ग्लुकोज नंतर मोनोसॅकॅराइडचं दुसरं एक्झाम्पल आहे गॅलेक्टोज. गॅलेक्टोजमध्ये इट इज अ सिमिलर मॉलिक्यूल लाईक ग्लुकोज. ग्लुकोज ज्याप्रमाणे दिसायला क्रिस्टलाईन असतं, ग्लुकोज म्हणजे सिम्पल शुगर, जी स्वीट इन टेस्ट असते, दिसायला क्रिस्टलाईन असतं आणि विशेष म्हणजे वॉटर सोल्युबल असतं. त्याचप्रमाणे आपल्याला गॅलेक्टोज पण सिमिलर असतं असं यामध्ये सांगितलेलं आहे. ग्लुकोज सारखंच गॅलेक्टोज पण असतं. कन्सिस्ट ऑफ अल्फा अँड बेटा पार्टिकल्स, आणि ते अल्फा आणि बेटा पार्टिकल्सने बनलेलं असतं. गॅलेक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म डायसॅकॅराइड लॅक्टोज. याचाच अर्थ काय? लॅक्टोज कशा प्रकारे फॉर्म होतं? तर लॅक्टोजमध्ये कसले कसले मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात? तर एक म्हणजे ग्लुकोज त्यामध्ये प्रेझेंट असतं, आणि सेकंड म्हणजे गॅलेक्टोज पण त्यामध्ये प्रेझेंट असतं. अशा प्रकारचं ग्लुकोज आणि गॅलेक्टोज हे एक मोनोसॅकॅराइड आणि हे एक मोनोसॅकॅराइड, असे 2 मोनोसॅकॅराइड मिळून लॅक्टोज नावाचं डायसॅकॅराइड तयार होत असतं. याचा अर्थ कळला? गॅलेक्टोज रिॲक्ट विथ ग्लुकोज टू फॉर्म डायसॅकॅराइड लॅक्टोज. डायसॅकॅराइड लॅक्टोज हे नाव कसं तयार झालं? तर एक मोनोसॅकॅराइड आहे ग्लुकोजचा, दुसरा सॅकॅराइड आहे गॅलेक्टोजचा. हा एक मोनोसॅकॅराइड आणि हा एक मोनोसॅकॅराइड मिळून 2 मोनोसॅकॅराइड्स आपल्याला लॅक्टोज हे प्रॉडक्ट देतात. आणि लॅक्टोज हे 2 मोनोसॅकॅराइडचं असल्यामुळे त्याला डायसॅकॅराइड म्हटलं गेलेलं आहे. इट डज नॉट फॉर्म बाय सेल्युलर रेस्पायरेशन. जरी गॅलेक्टोज हे ग्लुकोजसारखे आहे असं म्हटलं गेलं आहे, पण ग्लुकोज हे सेल्युलर रेस्पायरेशनने फॉर्म होत असतं, पण गॅलेक्टोज हे सेल्युलर रेस्पायरेशनने फॉर्म होत नाही. मोनोसॅकॅराइडचं तिसरं एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज. इट इज द फ्रूट शुगर. फ्रुक्टोज या नावावरून लक्षात येतं ही फ्रूट शुगर आहे. केमिकली इट इज कॉल्ड केटोहेक्झोज. केमिकली याला केटोहेक्झोज असेही म्हटले जाते. फ्रुक्टोज रिॲक्ट्स विथ ग्लुकोज टू फॉर्म द सुक्रोज. म्हणजे बघा, फ्रुक्टोज ज्यावेळी ग्लुकोजसोबत रिॲक्ट होतो त्यावेळी काय फॉर्म होतं? सुक्रोज. त्या ठिकाणी हे सुक्रोज हे डायसॅकॅराइड आपल्याला मिळतं. या सुक्रोजलाही डायसॅकॅराइड, विच इज ए डायसॅकॅराइड. सुक्रोजला पण डायसॅकॅराइड म्हटलेलं आहे. तर ते डायसॅकॅराइड कशा प्रकारे फॉर्म झालं? एक मोनोसॅकॅराइड आहे फ्रुक्टोजचा, एक मोनोसॅकॅराइड आहे ग्लुकोजचा.
हा एक आणि हा एक मिळून 2 मोनोसॅकराईड तयार झालेत आणि हे 2 मोनोसॅकराईडचं नाव आहे सुक्रोज. फ्रुक्टोज इज स्ट्रक्चरली सिमिलर टू ग्लुकोज. फ्रुक्टोज हे स्ट्रक्चरली ग्लुकोज सारखेच दिसतं. आत्ताच आपण पाहिलं की मोनोसॅकराईड म्हणजे काय. मोनोसॅकराईड चे एक्झाम्पल्स आपण पाहिले ग्लुकोज, गॅलेक्टोज अँड सुक्रोज. तर आता पुढचं आपल्याला बघायचं आहे डायसॅकराईड. डायसॅकराईड म्हणजे नेमकं काय. डायसॅकराईड या नावातूनच तुम्हाला लक्षात येतं. जसं मोनोसॅकराईडचं मोनो म्हणजे सिंगल सॅकराईड, तसं डाय म्हणजे दोन सॅकराईड ज्यामध्ये प्रेझेंट असतील त्याला डायसॅकराईड म्हटलं जातं. डायसॅकराईड इज फॉर्म when two monosaccharide react with each other. बघा, जेव्हा 2 मोनोसॅकराईड एकमेकांबरोबर रिॲक्ट होऊन काही प्रॉडक्ट फॉर्म करत असतात त्याला म्हटलं जातं डायसॅकराईड. म्हणजेच सिंगल मोनोसॅकराईड, एक मोनोसॅकराईड प्लस अजून दुसरा मोनोसॅकराईड असं एकत्र आला तर 2 मोनोसॅकराईड एकत्र फॉर्म झालेले तुम्हाला दिसतील आणि त्यालाच म्हटलं जाईल डायसॅकराईड. A glycosidic bond forms and holds the two monosaccharide units together. या 2 मोनोसॅकराईड युनिट्सला एकत्र आणण्यासाठी, या प्रकारे एकत्र बांधून ठेवण्यासाठी जो बॉन्ड फॉर्म होत असतो त्याला म्हटलं जातं ग्लायकोसायडिक बॉन्ड. त्याला काय म्हटलं जातं? ग्लायकोसायडिक बॉन्ड. हे वाक्य इथं महत्त्वाचं आहे. डायसॅकराईडमध्ये कुठला बॉन्ड तिथं मोनोसॅकराईड्सचे युनिट टुगेदर करून ठेवण्यासाठी फॉर्म होत असतो. तर विच बॉन्ड इज फॉर्म अँड होल्ड्स द टू मोनोसॅकराईड युनिट्स टुगेदर? अ ग्लायकोसायडिक बॉन्ड. सम एक्झाम्पल्स आर सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज. सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज हे डायसॅकराईडचे काही एक्झाम्पल्स आहेत. द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डायसॅकराईड्स रिक्वायर्स एनर्जी. पूर्ण ही डायसॅकराईड फॉर्म होण्यासाठी जी काही प्रोसेस होत असते त्याला एनर्जीची गरज असते. एनर्जी जोपर्यंत क्रिएट होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस पूर्ण होत नसते. द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डायसॅकराईड्स रिक्वायर्स एनर्जी. आताच आपण पाहिलं की मोनोसॅकराईड म्हणजे काय. मोनोसॅकराईडचे एक्झाम्पल्स ग्लुकोज, गॅलेक्टोज आणि फ्रुक्टोज हे आपण आता अभ्यासले. आता पुढचा पॉईंट बघायचा आहे डायसॅकराईड्स. डायसॅकराईड म्हणजे काय. या नावातच तुम्हाला लक्षात येतं. डाय म्हणजे 2, ज्यामध्ये 2 सॅकराईड्स एकत्र आलेले असतात त्याला डायसॅकराईड असं म्हणतात. डायसॅकराईड इज फॉर्म when two monosaccharide react with each other. जेव्हा 2 मोनोसॅकराईड्स एकत्र आलेले असतात त्यावेळी डायसॅकराईड फॉर्म होत असतो. आणि अ ग्लायकोसायडिक बॉन्ड फॉर्म्स अँड होल्ड्स द टू मोनोसॅकराईड युनिट्स टुगेदर. कोणता बॉन्ड फॉर्म झालेला असतो? डायसॅकराईड ज्यावेळी फॉर्म होतं किंवा डायसॅकराईडमध्ये जे 2 मोनोसॅकराईड एकत्र येत असतात त्यांना बांधून ठेवण्यासाठी जो बॉन्ड फॉर्म होत असतो त्याला म्हटलं जातं ग्लायकोसायडिक बॉन्ड. आणि हा बॉन्ड डायसॅकराईडमध्येच आपल्याला पाहायला मिळतो. ग्लायकोसायडिक बॉन्ड किंवा लिंकेज असंही याला म्हटलं जातं. सम एक्झाम्पल्स आर सुक्रोज, लॅक्टोज अँड
माल्टोज. डायसॅकराइड्सचे काही एक्झाम्पल आपल्याला इथं दिलेले आहेत. आपण मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल पाहिले, ते होते ग्लुकोज, गॅलेक्टोज अँड फ्रुक्टोज. त्याचप्रकारे आता डायसॅकराइडचे एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेले, ते पण लक्षात ठेवा. सुक्रोज, लॅक्टोज अँड माल्टोज. द ओव्हरऑल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डायसॅकराइड्स रिक्वायर्स एनर्जी. डायसॅकराइड फॉर्म होण्यासाठी, पूर्ण प्रोसेस होण्यासाठी एनर्जीची गरज असते. रिक्वायर्स एनर्जी. Sucrose is called as non-reducing sugar since it does not have free aldehyde or ketone group. Lactose and maltose are reducing sugars. म्हणजे सुक्रोज ही नॉन रिड्युसिंग शुगर आहे आणि लॅक्टोज आणि माल्टोज हे जे डायसॅकराइडचे एक्झाम्पल आपल्याला दिले. सुक्रोज आपण आत्ताच पाहिलं, डायसॅकराइडचे एक्झाम्पल्स होते सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोजमध्ये सुक्रोज हे जे आहे हे नॉन रिड्युसिंग शुगर आहे आणि लॅक्टोज आणि माल्टोज हे रिड्युसिंग शुगर आहे. एवढं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. डायसॅकराइड्स आर सोल्युबल इन वॉटर. ज्या प्रकारे मोनोसॅकराइड्ससुद्धा वॉटरमध्ये सोल्युबल असतात, त्याचप्रमाणे डायसॅकराइड्ससुद्धा वॉटरमध्ये सोल्युबल असतात. डायसॅकराइड्स ऑन हायड्रॉलिसिस गिव्ज मोनोसॅकराइड्स. आणि डायसॅकराइड्सचं ज्यावेळी हायड्रॉलिसिस होतं म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूलबरोबर जेव्हा त्याची रिॲक्शन होते, त्यावेळी जे त्यामध्ये मोनोसॅकराइड्स असतात, डाय म्हणजे 2 मोनोसॅकराइड्स मिळून तयार झालेलं जे डायसॅकराइड असतं, त्याच्यातले सिंगल मोनोसॅकराइड हे सेपरेट होत असतात. आता तेच तुम्हाला इथं एक्झाम्पलद्वारे समजवलेलं आहे. C12H22O11 हे जे डायसॅकराइड आहे, त्यामध्ये जर वॉटर मॉलिक्यूल मिक्सअप झाला, याचा अर्थ काय, ते डायसॅकराइड वॉटरमध्ये डिझॉल्व झालं तर हायड्रॉलिसिस ही प्रोसेस होते आणि 2 मोनोसॅकराइड्स त्यामधून सेपरेट होतात. इथं आपल्याला 2 मोनोसॅकराइड्स मिळालेले दिसत आहे. C6H12, C6H12O6 आणि परत C6H12O6. याचाच अर्थ काय, 2 ग्लुकोज मॉलिक्यूल आपल्याला इथं सेपरेट झालेले दिसत आहे. हा एक ग्लुकोज मॉलिक्यूल, हा एक सॅकराइड आहे आणि हा एक सॅकराइड आहे आणि हे दोघं सॅकराइड मिळून आपल्याला या ठिकाणी डायसॅकराइड तयार केलेलं दिसतं आहे. पण तेच ज्यावेळी हायड्रॉलिसिस होतं, वॉटर मॉलिक्यूलमध्ये ते सोल्युबल होतं डायसॅकराइड, त्यावेळी आपल्याला या प्रकारे 2 मॉलिक्यूल सेपरेट झालेले, 2 मोनोसॅकराइड सेपरेट झालेले दिसतात. आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये मोनोसॅकराइड म्हणजे काय, मोनोसॅकराइड कसं क्लासिफाय होतं. मोनोसॅकराइड्स आर क्लासिफाय इंटू 3 टाईप्स. दे आर ग्लुकोज, सेकंड इज गॅलेक्टोज, थर्ड इज फ्रुक्टोज. या 3 टाईप्समध्ये मोनोसॅकराइड क्लासिफाय होत असतात. त्यानंतर सेकंड पॉईंट पाहिला डायसॅकराइड. डायसॅकराइड म्हणजे नेमकं काय, त्यामध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड जो फॉर्म होतो, तो मोनोसॅकराइड युनिट्स टुगेदर होल्ड करून ठेवत असतो. त्याचे एक्झाम्पल्स पाहिले, डायसॅकराइडचे एक्झाम्पल्स आपण पाहिले, सुक्रोज, लॅक्टोज आणि माल्टोज. आणि डायसॅकराइड ही प्रोसेस होण्यासाठी एनर्जीची गरज असते. त्याचप्रमाणे सुक्रोज हे जी काही डायसॅकराइड असतं, ते नॉन रिड्युसिंग शुगर असतात आणि लॅक्टोज आणि माल्टोज हे रिड्युसिंग शुगर्स असतात.
आणि डायसॅकराइड्स आणि मोनोसॅकराइड्स हे वॉटर सोल्युबल असतात. त्याचप्रमाणे डायसॅकराइड्स ज्यावेळी हायड्रोलिसिस होतात त्यावेळी दोन मोनोसॅकराइड्स जे त्यामध्ये असतात ते सेपरेट होत असतात. इथपर्यंत आपण या व्हिडिओमध्ये आजचा स्टडी केलेला आहे. आपण नेक्स्ट पुढच्या व्हिडिओमध्ये पॉलिसॅकराइड म्हणजे काय आणि त्याचे एक्झाम्पल्स कोणते असतात हे आपण बघणार आहोत. पॉलिसॅकराइड म्हणजे काय हे पाहिल्यानंतर त्याचे एक्झाम्पल्स आहेत स्टार्च, ग्लायकोजेन आणि सेल्युलोज. हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तर आत्तापर्यंत तुम्हाला जेवढे काही व्हिडिओज किंवा नोट्स दिल्या आहेत त्या सगळ्या नोट्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा आणि मागचे जे काही व्हिडिओज आहेत त्या स्वतःहून नीट बघा आणि त्यातून समजून घेण्याचा प्रयत्न करा.